घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या भागामध्ये जानकी आणि सौमित्र सारंगसाठी टिफिन घेऊन जात असतात. पण त्यांना माहित नसतं की ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करते आहे आणि त्यामुळे ते दोघं जण आता पटापट पटापट निघालेले असतात. जानकी सांगत असते, एकतर आधीच उशीर झालाय. सारंग भाऊजी आज सकाळपासून जेवणाची वाट पाहत असतील. त्यांना मोदक किती आवडतात ना. चला लवकर पटपट जाऊन आपण आता सारंग भाऊजींना मोदक देऊया. आणि त्याच वेळेला आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, हो वहिनी, घाई करू नको, जाऊया आपण. पण तितक्यात जानकीची घाई घाई चालू असताना ती ठेचकळते. तिला आता दगडामुळे ठेच लागते आणि ज्या वेळेला ठेच लागते त्याच वेळेला तिथे एक बाईक असते. त्या बाईकचा ती आधार घेते. बाईकचा आधार घेतल्यावरती तिला त्या बाईकच्या आरशामध्ये आता इकडे मागे उभी असलेली ऐश्वर्या दिसते आणि आता ती चांगलीच सटपटते. अच्छा, म्हणजे ऐश्वर्या आपला पाठलाग करतीये. तर तिला आता खूप मोठा धक्का बसतो. काय करायचं, कसं करायचं, म्हणजे जर का हिने आता आम्ही डबा देताना पाहिलं असतं तर नाही नाही, खूप मोठा अनर्थ घडला असता, असं म्हणत जानकी खूपच अस्वस्थ होत असते. आणि त्याच वेळेला मग आता जानकी विचार करायला लागते, काय करू काय करू. तोपर्यंत सौमित्र म्हणतो, वहिनी तू ठीक आहेस ना, चल लवकर, आपल्याला जायला पाहिजे टिफिन देण्यासाठी. यावरती मग आता लगेचच जानकी सौमित्राचा हात धरते आणि भाऊजी भाऊजी, यावरती तो म्हणतो, वहिनी काय झालं. त्यावरती ती सांगते, आरशात बघा आपला पाठलाग कोण करतंय ते. असं म्हटल्यावरती सौमित्र जरा सटपटतो आणि आरशामध्ये पाहायला लागतो. जानकी ज्या वेळेला त्याला आता आरशामध्ये दाखवते आणि त्याच वेळेला मग आता तो पाहायला लागतो, तर त्याला आता आरशामध्ये ऐश्वर्या दिसते. ऐश्वर्या दिसल्यावरती मग मात्र त्याला आता खूप मोठा धक्काच बसतो. तो आता विचार करायला लागतो, अरे बाप रे, म्हणजे ही ऐश्वर्या आपला पाठलाग करत होती. तर ऐश्वर्या आपला पाठलाग करत होती आणि आपण मात्र बिनधास्तपणे आता त्याला भेटायला चाललो होतो. नाही नाही, खूप मोठी गडबड झाली असती, असा तो विचार करायला लागतो. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता तो सांगतो, वहिनी काय करायचं. यावरती जानकी म्हणते, ती खूप हुशार आहे. ती आपला पाठलाग करत करत इथपर्यंत आलेली आहे. आता जर का आपण असंच पुढे गेलो किंवा इथेच थांबलो तरी दोन्ही सिच्युएशन मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. काय करायचं भाऊजी, ते आपल्याला बघायला पाहिजे, असं ती म्हणायला लागते. बरं, तोपर्यंत इकडे आता वाट पाहत असतो तो म्हणजे सारंग आता वाट पाहत असतो, कधी येणार, मला कधीपासून भूक लागले, काय चाललंय यांचं आता. मी या सगळ्यामध्ये यांची वाट पाहतोय पण हे अजून आलेले नाहीयेत. मला खूप भूक लागले, काय करू काय करू, असा सारंग विचार करत असताना आता इकडे तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब येतात. इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती सारंग म्हणतो, तुम्ही इथे कसे काय. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय बोलताय तुम्ही. यावरती सारंग म्हणतो, सॉरी हा, म्हणजे खरं सांगू का, तर मी आत्ता वाट पाहत होतो डब्याची, म्हणून मला सगळीकडे डबाच दिसतो आहे. हो, मला भूक लागली होती ना. आणि वहिनी आज न टिफिन घेऊन येणार होती. आज मोदकाचा टिफिन आहे ना, आणि त्याचीच मी वाट पाहत होतो. मला खरंच कळत नाहीये की आता वहिनी अजून का नाही आलेली आहे ते. यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, मी महत्वाची अपडेट घेऊन तुमच्याकडे आलो होतो. सारंग म्हणतो, महत्वाची अपडेट, आणि ती कोणती. त्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, हे बघा, म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला हेच सांगायला मी आलो होतो की हे नाटक तुम्ही किती वेळ चालू ठेवणार आहात. यावरती सारंग म्हणतो, कसं आहे, हे नाटक ऑलमोस्ट संपलं असतं, कारण प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात लागलेत ना. मग ऐश्वर्यासमोर मी येणं साहजिक होतं. पण त्यातच काय झालंय माहितीये का, जानकी वहिनीची आई किडनॅप आहे ना, आणि ऐश्वर्यालाच माहितीये की जानकी वहिनीची आई कुठे आहे ती. ते जोपर्यंत आम्हाला कळत नाहीये ना, तोपर्यंत हे नाटक असंच चालू ठेवावं लागणार आहे. ऐश्वर्या महाजहांबाज बाई आहे आणि तिच्यासाठी हे सगळं नाटक आता चालू ठेवणं आम्हाला भाग आहे. आणि म्हणूनच आम्ही हे सगळं नाटक आता चालू ठेवलेलं आहे. असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, मग हे नाटक तुम्हाला फार काळ चालू ठेवता येणार नाही. यावरती सारंग म्हणतो, का हो इन्स्पेक्टर साहेब, काय झालं. यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, मला वरिष्ठांकडून दबाव येतोय की लवकरात लवकर हे केसचा निकाल लावा, म्हणजे लता केसचा निकाल लावण्याचा मला वरून दबाव येतोय आणि त्यासाठी मला लवकरात लवकर या केसचा निकाल लावणं भाग आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सारंग, अरे बापरे, हे असं आहे का. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो ना,
आणि मी काही करू शकत नाही जर वरिष्ठ या सगळ्यामध्ये आता दबाव आणतील तर. हे सगळं चालू असताना आता सारंग सांगायला लागतो, हो पण लताबाई म्हणजे जानकी वहिनीची आई या तर सुरक्षित असणं आता गरजेचं आहे ना, आणि त्यासाठी हे सगळं चाललंय. असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो तुमचं म्हणणं मला कळतंय, पण मी फार काळ थांबू शकत नाहीये. इकडे तोपर्यंत ऋषिकेश आपल्या हॉलमध्ये बसलेला असतो आणि तितक्यात तिथे सुमित्रा येते. ऋषिकेश ऋषिकेश काय चाललंय? यावरती ऋषिकेश म्हणतो, आई मला खरंच खूप चिंता वाटते ग. जानकीची आई जिवंत असेल ना, या केसचा आता निकाल लागेल, या केसची हिअरिंग होईल, मग त्या केसच्या हिअरिंगच्या वेळेला काय करायचंय मला काही कळतच नाहीये. जानकी निर्दोष आहे. यावरती आता सुमित्रा म्हणते, हो रे, पण तिची आई सुद्धा जिवंत असणं किंवा ती परत येणं हे सुद्धा गरजेचं आहे ना. यावरती ऋषिकेश म्हणतो, हो तिची आई 100% जिवंत आहे, पण कसं आहे ना, या ऐश्वर्याने तिला कुठे ठेवले, काय ठेवले, ही गोष्ट जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये तोपर्यंत तरी आता आपण काही करू शकत नाही आहोत. यावरती मग आता सुमित्रा म्हणते, अरे मग करायचं तरी काय? तितक्यात जानकी आता इकडे ऋषिकेशला फोन करते. जानकी ऋषिकेशला फोन करते, हॅलो ऋषिकेश, अहो खूप मोठी गडबड झाली. ऋषिकेश म्हणतो, काय झालं? यावरती मग आता जानकी सांगायला लागते, ऋषिकेश अहो ही ऐश्वर्या माझा पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे. यावरती ऋषिकेश म्हणतो, आई ऐश्वर्या रूम मध्ये नाहीये? यावरती सुमित्रा म्हणते, नाही रे, मी तुला तेच सांगायला आले होते की ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये नाहीये. कुठे गेले, काय गेले, काही कळायलाच मार्ग नाहीये. यावरती मग आता सुमित्राला इकडे तो सांगायला लागतो, अगं ती ऐश्वर्या रूम मध्ये नाहीये, ऐश्वर्या रूम मध्ये नाहीये, ती गेलेली आहे जानकी आणि आता पाठलाग करायला सारंगला डब्बा घेऊन गेलेत ना दोघं जण. सारंगला डब्बा घेऊन सौमित्र आणि आता जानकी गेलेली आहेत आणि त्याच दोघांचा पाठलाग करत ऐश्वर्या त्यांच्या मागे गेले. काही कळतच नाही की ही बाई कधीही काहीही करू शकते. असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते, अरे देवा, मग आता काय? मग ऋषिकेश शक्कल लढवतो आणि आता ऋषिकेश खूप मोठी योजना करतो. जानकी म्हणते, काय करायचंय मग ऋषिकेश मी? यावरती ऋषिकेश म्हणतो, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जर का तिकडून मागे फिरलात ना, तर कदाचित तिला आता संशय येईल की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे किंवा तुम्ही काहीतरी लपवताय, अशी तिला जर का शंका आली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून तुम्ही मागे फिरू नका, तुम्ही तसेच पुढे जा. यावरती मग आता ती सांगायला लागते, पण डायरेक्ट पुढे जाऊन करायचं काय? जर का ऐश्वर्याने आम्हाला तिकडे आता म्हणजे बघितलं तर? यावरती तो म्हणतो, नाही ऐश्वर्या बघणार नाहीये, मी मस्तपैकी प्लॅन केलाय, तुम्ही जा बरं पुढे तसेच. असं म्हटल्यावर ती जानकीला जरा आश्चर्यच वाटतं, ऋषिकेश का इतक्या कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत आहेत. त्यावरती ऋषिकेशने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि यामध्ये इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा सामील करून घेतलेलं असतं. बरं, हे सगळं चालू असताना मग लता आणि ती अज्ञात मुलगी त्या आता मारेकऱ्याला पकडण्यासाठी खूप मोठा प्लॅन करतात. ती मुलगी जरा घाबरलेलीच असते, पण लता तिला सांगायला लागते, घाबरायचं खरंच काही कारण नाहीये. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तो आपलं काही बिघडवू शकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, घाबरायचं नाहीये. तू ना, मी लाटणं घेऊन त्याच्यावरती हल्ला करते, तू त्याच्या तोंडावरती लगेचच आता इकडे ती चादर टाक, चादर टाकून त्याला आता आपण लगेचच पकडून टाकूया. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच त्या दोघींचं ठरतं. ज्या वेळेला ती अज्ञात व्यक्ती येते, व्यक्ती आल्यावरती लता लाटण्याने त्याच्यावरती वार करायचं ठरवते आणि त्याच वेळेला ती आता डोक्यावरती त्याच्या चादर टाकून त्याला पकडायचं. पण त्याच्या हातामध्ये असते बंदूक. लता वार तर करते, पण वार केल्यावर ती बंदूक ज्या वेळेला तो आता लताच्या डोक्याला लावतो त्यावेळेला लता मागे येते आणि आता इकडे ती मुलगी हातामध्ये चादर घेऊन त्याच्या अंगावर टाकणार, पण ती सटपटते आणि या सगळ्यामध्ये आता तो माणूस चिडतो, तिच्यावरती लाथाबुक्क्यांनी वारा करायला लागणार. तितक्यात इकडे आता लता येते, थांबा थांबा, असं काही करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाहीये, जे काही आहे ते सगळी चुकी माझी आहे, प्लीज प्लीज तिला मारू नका. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, मला वाटलंच, तरी सुद्धा मला वाटलंच होतं की हिच्यामध्ये एवढी हिंमत आली तरी कशी? ही हिंमत तू तिला दिलेस का? म्हातारे, जास्त टिवटिव केलीस ना तर मरायला तयार हो, मी हिला सुद्धा मारेन आणि तुला सुद्धा. असं म्हणत आता इकडे तो लगेचच चिडलेला असतो आणि चिडून आता तो बंदूक घेतो आणि लतावरती ताणतो. लता म्हणते, नाही नाही. यावरती तो सांगतो, मी तुम्हाला काय केलंय? मी तुम्हाला काही त्रास तरी दिलेला आहे का? असं असताना तुम्ही उगाचच आता इकडे माझ्या फटक्यात पाय घालायची गरज काय आहे?
मी सांगितलंय ना इथे गुपचूप राहायचं. जोपर्यंत गुपचूप इथे राहताय तोपर्यंत जिवंत राहाल, नाहीतर नाहीतर तुम्हाला मारायला सुद्धा आता मी कमी करणार नाहीये. यावरती लता म्हणते, पण का? तू आमच्या जीवावरती का उठलेला आहेस? मला खरंच काही कळत नाहीये. यावरती तो म्हणतो, जितकं समजलं ना तितक्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायची. जास्त खोलात शिरायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं तो म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता तो निघून गेल्यावरती बंदुकीची परत आता धमकी देतो आणि इकडे आता ती मुलगी रडायला लागते. लताची माफी मागायला लागते. माफ करा, मला आता माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे मीच खरं तर खूप मोठी चूक केलेली आहे. मी या सगळ्यामध्ये आता अचानकपणे वार करायला पाहिजे होता, पण पण या सगळ्यामध्ये मी घाबरले. मी जोरदार जर का वार केला असता तर कदाचित आता या गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. यावरती लता म्हणते, जाऊ दे, तू ये बरं वरती, काही नाहीये, तू इतका विचार करू नकोस. यावरती ती मुलगी म्हणते, नाही नाही, माझंच खरं तर चुकलं. मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता निराश केलेलं आहे ना. यावरती लता सांगते, नाही ग, तू कसलं निराश केलंस? मीच तुझी माफी मागते. माझ्यामुळे तुझा जीव अडचणीत आला. यावरती ती म्हणते, नाही हो, तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही गरज नाहीये. तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये. तुम्ही तर मला इथून सोडवण्याचा प्रयत्न करताय ना. पण काय? यावरती ती म्हणते, पण या माणसाचं काय वैर काय तुझ्याशी? यावरती ती मुलगी सांगते, मला पण काही कळत नाही हो, की हे असं का माझ्यासोबत वागतायत. मी ह्यांचं काही वाकडं केलेलं नाहीये. यावरती आता इकडे लता सांगते, मी पण ह्याला ओळखत नाही ग. मग हा आपल्या जीवावरती का उठलाय? नक्की असं काय घडलंय? यावरती ती म्हणते, ह्याचा संबंध तुमच्या मुलीसोबत आहे का? म्हणजे तुमची मुलगी याला ओळखते का? यावरती लता म्हणते, नाही ग, माझी मुलगी खूप साधी सोपी सरळ आहे. तिचा याच्याशी काही संबंध नाहीये. असं म्हणत ती आता तिला जवळ घेते आणि तिला समजवायला लागते, बाळा तू चिंता करू नकोस. ही आई जोपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ना, तुला कोणत्या कोणत्या गोष्टीची चिंता होऊ देणार नाहीये. तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. मला तुझी आई समज. मी तुला या सगळ्यातून कसं आणि काय बाहेर काढते ना, ही गोष्ट आता इकडे बघतच राहा. असं म्हणत मग मात्र लता तिला जवळ घेते आणि जवळ घेऊन लता आता तिला जवळ आपल्या उराशी कवटाळायला लागते. आणि त्याच वेळेला लता मनाशी निश्चय करते, काही झालं तरी सुद्धा मी हिला इथून बाहेर काढणार. तोपर्यंत जानकी टिफिन घेऊन येते. इकडे ऋषिकेशने बरोबर सगळं सेट केलेलं असतं. ऐश्वर्या पाठलाग करत येते. त्यावेळेला जानकी डबा घेऊन पोलीस स्टेशनला, म्हणजे ज्या ठिकाणी सारंगा ठेवलं तिकडे पोलीस आलेले असतात तिकडे येते. आणि ती म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हटला होतात की नाही की तुम्हाला माझ्या हातचं गणपतीचा प्रसाद खायचा आहे, म्हणून खास तुमच्यासाठी गणपतीचा नैवेद्य घेऊन आलेली आहे. आता इकडे ऐश्वर्या मागे उभी राहते. अच्छा, म्हणजे ही जानकी इकडे टिफिन घेऊन आलेली आहे. तर तिच्या डोक्यामध्ये आता इकडे संशयाचा जो किडा असतो तो किडा शांत झालेला असतो आणि आता इकडे तिला बरोबर चकमा देण्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यशस्वी झालेले असतात. त्यावरती जानकी म्हणते, असं कसं दादा? तुम्ही मला बहीण मानलत ना, आणि एका बहिणीला आपल्या भावाची इच्छा पूर्ण करता येऊ नये. तुम्हाला गणपतीच्या दिवशी माझ्या हातचा नैवेद्य खायचा होता. जर तुम्हाला माझ्या हातचा नैवेद्य खायचा होता तर ती इच्छा मी 100% पूर्ण करणार म्हणजे करणार. घ्या, तुमच्यासाठी गरमागरम जेवण आणलेलं आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी किती करताय. माझ्या आईची केस आता सॉल्व्ह व्हावी यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करताय ना, त्यासाठी सुद्धा तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत दादा. यावरती मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, मी फक्त माझं कर्तव्य करतोय. आभार मानायची खरंच काही गरज नाहीये. लता म्हणते, असं कसं तुमचे आभार नाही मानायचे? खरं तर तुम्ही माझ्यासाठी इतकं जे काही करताय ना, त्याच्या पुढे नुसते आभार मानणं हे काहीच नाहीये. आणि एक बहीण म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं घेऊन आलेली आहे. तुम्ही खाऊन घ्या बरं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, थँक्यू सो मच. खरं सांगू का तर माझ्यासाठी आत्तापर्यंत असं कोणी जेवण वगैरे आणलंच नाहीये. यावरती जानकी म्हणते, दादा, मला तुम्ही बहीण म्हटलत की नाही? मला जर का बहीण म्हटलं तर इतकं तर मी तुमच्यासाठी करूच शकते. त्यावेळेला ऐश्वर्याचा डाऊट एकदाचा क्लिअर होतो की ही जानकी या इन्स्पेक्टरला मस्का लावायला आलेली आहे. मस्का लावून ही इन्स्पेक्टरला आता इकडे आईचा शोध घ्यायला लावते. सारंग लपून छपून बसलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काळजी करू नका. तुमच्या आईला ज्यांनी कुणी हे करून ठेवलंय ना, त्यांना मी पकडणार. जानकी म्हणते, त्यांना पकडलत ना की मला आता माझ्या हवाली करा. एक सणसणीत मुस्काटीत देईन आणि त्याच वेळेला माझं मन मात्र शांत होईल. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही चिंता करू नका. काही झालं तरी सुद्धा
तरी सुद्धा तुम्हाला त्या माणसाला मी नक्कीच एक दिवस तरी भेटायला देईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या विचार करते की जानकी सुद्धा कुणाची पण चापलूशी करते, आपल्या आईला सोडवण्यासाठी या इन्स्पेक्टरची चापलूशी करण्याची हिला गरज तरी काय पडले. पण नाही, ही जानकी सुधारायचीच नाही असं आता ऐश्वर्या विचार करायला लागते. झारंग मात्र लपून छपून एका साईडला बसलेला असतो, जेणेकरून आता इकडे म्हणजे हे सगळं आता आपल्याला तिचं पाहता येईल. तोपर्यंत ऐश्वर्या तिथे काहीतरी वाचतं म्हणून सौमित्र म्हणतो काय वाजलं असे ऍक्टिंग करत सौमित्र ज्या वेळेला मागे येतो त्यावेळेला आता इकडे ती लगेच पळून जाते. पळून गेल्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो गेली पळून गेली. तिचा संशय पूर्णपणे आता इकडे शमला असेल आणि त्याच वेळेला इकडे आपल्याला सीन दाखवला जातो ते म्हणजे लगेचच आता लता आणि त्या मुलीचा. लता सांगत असते मी तुला सांगू का, या माणसाचा संबंध माझ्या मुलीशी असू शकत नाही, पण हा त्या माणसाचा संबंध ऐश्वर्या म्हणजे माझ्या मुलीची जाऊ आहे ना, जाऊ तिच्याशी नक्कीच असू शकतो. आणि त्यामुळे आता मला असं वाटते की तिनेच त्याला काही सुपारी वगैरे दिली असेल तर. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते असं पण असू शकतो, पण आपण इथून कसं बाहेर पडायचं. लता म्हणते चिंता करू नको, ही आई तुला इथून बाहेर काढेल. यावरती ती मुलगी रडायला लागते कसं काय, मला तर सगळं भविष्य अंधारात दिसतंय. लता तिला जवळ घेते आणि सांगते हे बघ, हिम्मत कधी हारायची नाही. माझी मुलगी म्हणतेस ना, तर माझी मुलगी अशी हिम्मत हारलेली मला अजिबात चालणार नाहीये. हिम्मत हारून चालणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा दटून या सिच्युएशनचा सामना आपण करायचा आहे असं आता ती म्हणायला लागते. त्याच वेळेला ती म्हणते म्हणजे काय करायचं. यावरती ती सांगते मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुला तुझ्या आई वडिलांपर्यंत. आपण जर का दोघींनी पुन्हा एकदा हिम्मत केली ना, तर आपण दोघी आहोत, तो एकटा आहे, आपण त्याला हरवू शकू. यावरती मग आता ती मुलगी म्हणते ठीक आहे, तुम्ही जर का म्हणताय ना, तर नक्कीच या सगळ्यामध्ये मी विचार करेन आणि तुमची मदत सुद्धा करेन. आपण दोघी मिळून त्याला हरवूया. यावरती लता म्हणते आई म्हटलीस ना मला, तर ही आई तुला वचन देते की इथून तुला सुखरूप त्या माणसाच्या तावडीतून मी सोडवून काढेन, तरच मी तुझी आई म्हणून घेईन. मग ती आता मुलगी खूपच भावूक होते, लताला मिठी मारते आणि खरंच तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात मला सोडवण्यासाठी, तुमचे किती आणि कसे आभार मानू असे म्हणायला लागते. यावरती लता म्हणते एकीकडे मला आई म्हणतेस आणि दुसरीकडे आभार मानायच्या गोष्टी करतेस, ते काही नाहीये. माझ्या जानकी जशी मला तशीच तू बिलकुल चिंता करू नकोस, मी तुला इथून बाहेर काढणार, पण त्यासाठी तुझी साथ मला हवी आहे. मुळातच त्या माणसाचा हेतू काय आहे, तो आपल्याला काय इथे बंद करून ठेवतोय, हे जर का आपल्याला समजलं ना, तरच आपण इथून बाहेर पडण्यामध्ये यशस्वी होऊ. तोपर्यंत इकडे ऐश्वर्या निघून गेलेली असते आणि आता सारंग सांगायला लागतो गेली निघून गेली. यावरती जानकी म्हणते खरंच निघून गेली ना. त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो सारंग हो, आणि तिचा आता विश्वास सुद्धा खरा ठरला असेल. म्हणजे तिला वाटलं असेल की नाही तू इथे आलेली आहेस ती म्हणजे आता इन्स्पेक्टर साहेबांना डबा द्यायला. यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी बरं झालं, देवाचीच कृपा, जी मला आरशामध्ये ती दिसली होती, जर का ती मला आरशामध्ये दिसली नसती ना, तर कदाचित ती आता इथे आली असती आणि इथे येऊन मग आता तिने ताबडतोब हे सगळं पाहिलं असतं. आणि त्यामुळे बरं झालं. चला सारंग भाऊजी तुम्ही जेवायला बसा आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सुद्धा जेवायला बसा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी कशाला. यावरती जानकी म्हणते असं कसं, तुम्ही आता इतकी माझी मदत केली, दादा म्हटलं ना मी तुम्हाला, मग आता तुम्हाला आमच्यासोबत जेवायलाच पाहिजे असं जानकी इन्स्पेक्टर साहेबांना हक्काने जेवायला बसवते. त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब आणि सारंग हे दोघं जण सुद्धा आता जेवणासाठी बसतात. ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब आणि सारंग हे दोघं जेवणासाठी बसतात, जानकी सांगायला लागते खरंच दादा तुम्ही आज माझी खूप खूप मोठी मदत केलेली आहे असं जानकी म्हणायला लागते. त्यानंतर मग आता हे सगळं चालू असताना मग इकडे तोपर्यंत सगळ्या गोष्टी चालू असतात. इन्स्पेक्टर साहेब जेवायला बसतात. चला त्या निमित्ताने का होईना मला आज छानपैकी गोडाधोडाचं जेवायला मिळणार तर, असं आता ते म्हणायला लागतात. त्यानंतर जानकी सांगायला लागते हो, या ऐश्वर्याचा आता पूर्णपणे आपण बंदोबस्त तर केलेला आहे, बघूया अजून आता तिच्या मनात काही शंका आल्या तर त्या सुद्धा आपल्याला क्लिअर करता येतील, चला लवकर असं म्हणत ती सांगायला लागते ऐश्वर्या काही साधीसुधी चीज नाहीये. तिच्या नादी लागून सुद्धा तिला आता अजूनही संशय हा मनामध्ये असू शकला असतो.
मग सगळ्यांना जेवायला ती वाढते आणि जेवता जेवता ती आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, काय वाटतंय तुम्हाला, माझ्या आईला हिने कुठे ठेवलं असेल? यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काहीच कळू शकत नाहीये. इतक्या शातीर डोक्याची ती बाई आहे ना, ती काही करू शकते. बरं, आता पुढील भागामध्ये जोगतीण आलेली असते आणि जोगतीण ज्या वेळेला येते त्यावेळेला ती व्यक्ती सुद्धा अज्ञात व्यक्ती तोंडाला स्कार्फ बांधून आता घरामध्ये आलेली असते. जोगतिणीचा आशीर्वाद आता इकडे जानकी घेते आणि जानकी सांगायला लागते, माझी आई कुठे असेल? यावरती ती सांगते, खरं सांगू का, तर आत्तापर्यंत तुझ्या आयुष्याची वाट ही वळणावळणाची होती, पण यापुढे तुझ्या आयुष्याची वाट ही निसरडी होत जाणार आहे. तुला यापुढे अजून आता सगळ्या गोष्टींना जास्त प्रकर्षाने फेस करावं लागणार आहे. जे काही तुझ्या आयुष्यात या गोष्टी आहेत ना, त्या अधिक कठीण होत जाणार आहेत आणि त्यामुळे तुला आता या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, असं ती सांगायला लागते. त्यानंतर जानकी जरा अधिकच सटपटते आणि तोपर्यंत ती अज्ञात व्यक्ती येऊन हे सगळं ऐकत असते. जानकी त्या व्यक्तीला पाहते. कोण असेल ही व्यक्ती, हा प्रश्न तिच्या मनामध्ये सुद्धा येतो.